महामंडळाची सेवा किफायतशीर, वेळेवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित व्हावी असा उद्देश ठेवण्यात आलेला आहे आणि ठाणे ते नाशिक अशी ई बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे। पुण्यात तरुणानं मंगळवारी सकाळी पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतलंय। रोहिदास अशोक जाधव असं जाळून घेतलेल्या तरुणाचं नाव आहे। रोहिदास याला मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता, मात्र त्याच्यावर कारवाई केली नसल्यानं 28 वर्षीय तरुणानं मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतले। यामध्ये तो 90% भाजलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी दुधातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली। तिसगाव येथील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेलं दूध देण्यात आलेलं होतं। हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि जुलाब यासारखे त्रास जाणवू लागले। काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली। संबंधित आदिवासी शाळा प्रशासनानं तातडीनं 96 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ इथं उपचारासाठी दाखल केलं। एसटी महामंडळाच्या प्रदूषण न करणाऱ्या आणि पुणे मुंबई धावणाऱ्या ई शिवनेरी नंतर आता ठाण्यातून नाशिकसाठी एसटी ई बस सेवा सुरू झाली। मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 5150 बसेसचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। औद्योगिक महानगरांना जोडणाऱ्या या सेवेमुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत। भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सुभाषनगर परिसरातील हनुमान मंदिर तसंच गावदेवी मंदिर या दोनही मंदिरात चोरीची घटना घडली होती। पितळी धातूच्या घंटा, पितळी नागप्रतिकृती तसंच मंदिरातील दानपेटी आणि इतर वस्तू असा एकूण 1 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सापळा रचून आरोपी इसम मोहम्मद सलमान अख्तर अन्सारी याला अटक करण्यात आली। त्याच्याजवळून एकूण 1,450,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुण्यातील पर्वती पोलिसांनी कर्नाटकातील कुख्यात गुंडासह 3 जणांना ताब्यात घेतले। यावेळी त्यांच्याकडून 3 गावठी पिस्तूल आणि 25 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले। 11,90,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्यात गुंडांवर पोलिसांची करडी नजर आहे। बेकायदेशीर शस्त्र वापरणाऱ्यांवर देखील धडक कारवाई केली जाते। बोईसरच्या सरावली परिसरात काही दिवसांपूर्वी घरावर दरोडा टाकून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा 2,12,000चा मुद्देमाल चोरी झाला होता। चोरीचा मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आलंय। बोईसरमधील शादावल इम्प्रेशन या इमारतीत घरफोडी झाली होती। बेरोजगार प्रियकर आणि प्रेयसीनं कुटुंबियाच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह करण्याचं ठरवलं, मात्र लग्न करून संसार सुरू करण्यासाठी जवळ पैसे नव्हते, म्हणून त्यांनी थेट एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड करून पैसे कमवण्याचा धंदा सुरू केला। मात्र गणेशपेठ, लकडगंज तसंच तहसील आणि अजनीतील एटीएम मधील पैसे काढल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली। आदिल राजू खान आणि प्रियंका सतवीर सिंग असं या आरोपींची नावं आहेत। उत्तर प्रदेशचे ते रहिवासी आहेत। पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली। भाविकांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता यावं यासाठी भाजपाकडून राज्यभरातील भाविकांसाठी विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। याच पार्श्वभूमीवर नाशिकमधूनही शेकडो भाविक भाजपाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वेनं सोमवारी रात्री अयोध्येच्या दिशेने रवाना झाले। टप्प्याटप्प्याने भाविकांसाठी या ट्रेनची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर आहेत। राज ठाकरेंनी ओझरच्या गणरायाचं यावेळी दर्शन घेतलंय। राज ठाकरेंच्या हस्ते विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट आयोजित दर्शन सभा मंडपाचं उद्घाटन झालं। भक्ती शक्ती शिल्पाचं देखील राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती कार्यशाळेसमोर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले। महागाई भत्ता, वेतनवाढ थकबाकी, राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा अशा विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण आजपासून सुरू झाले।
दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे बेमुदत उपोषण सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेली आर्थिक देवाणघेवाण त्वरित सुरू करण्यात यावी यासाठी ठेवीदार न्याय हक्क कृती समितीने उपोषणाचं हत्यार उपसलंय. अंबड तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. पैसे आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या. राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तसंच आमदार कुणाल पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांची निवड झाल्यानंतर धुळ्यात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही केली. राज्यातील ग्रामसेवक आरोग्य सेवक पदांच्या हजारो जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरलेत. 3 महिन्यांपासून अधिक काळ लोटलाय. अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे लाखो उमेदवार परीक्षेची वाट पाहत आहेत. तातडीनं परीक्षा घ्यावी अशी मागणी शासनाकडे करतायत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्याआधी ग्रामसेवक आरोग्य सेवक भरती परीक्षा घेऊन करण्याची मागणी आता होते. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भरतीला मुहूर्त लागलाय. परंतु पद मंजुरी अभावी या भरती प्रक्रियेला कला शिक्षकांसाठी शून्य जागा दिसतायत. यामुळे संतप्त पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शासन धोरणावर नाराजी व्यक्त केली. शिक्षक भरती 2012-13 पासून बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची अनेक पदं रिक्त आहेत. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बांधण्यात आलेला हॉकर्स प्लाझा दुरावस्थेत आहे. कार्यालयाच्या समोर असणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकान चालकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हा बांधण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या काळात याचे थाटात उद्घाटन झालं. मात्र अजूनही हॉकर्स प्लाझा दुकान चालकांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे दुकान चालकात असंतोष पसरलाय. सोमवारी रात्री पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्याला भीषण आग लागली. तर इतर 2 डब्यांना आगीची झळ पोहोचली. अग्निशमन दलाची 4 वाहनं आणि जवान यांच्याकडून आग आटोक्यात आणण्यात आले. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अकोला जिल्ह्यातील पारस इथं उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवलाय. सर्वपक्षीय सौर ऊर्जा प्रकल्प विरोधी कृती समितीच्या वतीनं मंगळवारी पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रावर सौर ऊर्जाऐवजी 660 मेगावॅट औष्णिक विद्युत प्रकल्प उभारावा या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार गेल्या वर्षी आईबाबा झाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी 20 सप्टेंबर 2023ला दिशा परमारने एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरी लक्ष्मी आली असं लिहत दोघांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही बातमी दिली होती. तेव्हापासून चाहते राहुल आणि दिशाच्या लेकीला पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर 4 महिन्यानंतर राहुल आणि दिशानं लेकीची पहिली झलक दाखवली. वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबामध्ये वाघ बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. हमखास वाघाचं दर्शन होतं. अशातच एका पर्यटकाच्या कॅमेऱ्यात 2 वाघांची झुंज कैद झाली. माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून सर्व नागरिक हे सिद्धिविनायक गणपती मंदिर दादर इथं दर्शनासाठी आले होते. यावेळी मोठी गर्दी दिसून आली. सोबतच सर्व वातावरण भक्तिमय झालेलं होतं. हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा सिद्धिविनायक मंदिरात गणपतीचं दर्शन घेतलंय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान निवडून यावेत असं त्यांनी साकडंही घातलंय. कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात वकिलांसह 7 आरोपींना 17 फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावण्यात आले. कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेल्या 2 वकिलांसह 7 आरोपींना विशेष न्यायाधीश VR कचरे यांनी 17 फेब्रुवारीपर्यंत मोक्का कोठडी सुनावली. कोविडच्या काळात नागरिकांना योग्य आणि तातडीनं सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं उल्हासनगर 1 भागातील
अंटेलिया शहाड कल्याण मुरबाड रोड इथं उल्हासनगर महापालिकेच्या वतीनं तात्पुरत्या स्वरूपाचं कोविड रुग्णालय उभारण्यात आलं होतं। नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी खासदार शिंदे यांच्या पुढाकारानं हे रुग्णालय कायमस्वरूपी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी, आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे, हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली इथं उपोषण सुरू केले। सोमवारी त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस होता। आज मनोज जरांगे यांच्या प्रकृतीचा विचार करता सलग 4था दिवस अन्न पाणी न घेणं त्यांच्या जीवावर बेतू शकते। यातून त्यांना मेंदूचा पक्षाघात, किडनी, यकृतावर सूज येणं असे प्रकार घडू शकतात अशी भीती छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर विनोद सावरे यांनी व्यक्त केली आहे। हिंगोली जिल्ह्यातील मागील 13 वर्षांपासून बंद असलेले कापूस खरेदी केंद्र खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यानं सुरू करत त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। हे कापूस केंद्र सुरू झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होते। देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्ती, उत्तम आरोग्याचा अभाव असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आले। 5 पैकी 2 मुलांचा शरीर वस्तुमान निर्देशांक हा निरोगी नाही। 4 पैकी 3 मुलांमध्ये अपेक्षित एरोबिक क्षमता नाही। 5 पैकी 3 मुलांमध्ये शरीराच्या वरच्या आणि खालच्या भागाची ताकदही पुरेशी नसल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून दिसून आलाय। ठाणे शहराचं कमाल तापमान 8 फेब्रुवारीपर्यंत 32 ते 34 अंश सेल्सिअस इतकं होतं, परंतु त्यानंतर तापमानात मोठी वाढ होताना दिसून आले। 9 फेब्रुवारीला शहराचं कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। 10 फेब्रुवारीला शहराचं कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। 11 फेब्रुवारीला शहराचं तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय अशी माहिती ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली। अलिबाग शहरात 3 कोटी रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले। आगामी काळात रोहा, महाड, माणगाव, पेण आणि श्रीवर्धन या शहरांमध्ये आणि पर्यटन स्थळं असलेल्या समुद्रकिनारी अशाच पद्धतीची यंत्रणा बसवण्यात येत आहे। त्यासाठी जिल्हा नियोजनामधून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती सामंत यांनी दिली। गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी आणि तपासासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आशियाई विकास बँकेनं गेली काही वर्ष प्रलंबित 4000 कोटींचं कर्ज मंजूर केलंय। त्यातून राज्यातील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 1200 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली। यातून दर्जेदार जिल्हा रुग्णालये उभारावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत दिलेले आहेत। तसंच धाराशिव जिल्ह्यात 500 खाटांचं अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर गॅन्ट्री बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या काळात हे काम केलं गेलंय। वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ ते पांगरा शिंदे रस्त्याचं काम निकृष्ट होत असल्यानं वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आले। प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू जाधव यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी दिल्या, पण दर्जेदार काम होत नसल्यानं प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेलू बाजार जवळील इचा नागी, तपोवन या परिसरातील अडाण नदीवरील सिमेंट बंधारा आणि खोलीकरणाचं अपूर्ण राहिलेलं काम हे पूर्ण होत नसल्यानं परिसरातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होते। लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रमेश गुणवंत देवळे या शेतकऱ्यांना चक्क नदीपात्रात उपोषणाला सुरुवात केली। लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कामाला सुरुवात करावी अशी मागणी शेतकरी करतात।